पहिला मी पेन किलरच्या गोळ्या खात होतो. किती वर्ष? 10 वर्ष, 10 नाही जास्त 15 वर्ष 15 वर्ष रोज खात होता? रोज खात होतो पेन किलरची गोळी. त्यामुळे एवढा त्रास कशासाठी जाणवला खात नाही. होता पण पेन किलर? पाय दुखत होता माझा एका साईडचा आणि ओके. मला चालताना खूप त्रास व्हायचा. ओके. मग त्यामुळे मी ती गोळी खायचो पेन किलर. मग कंटिन्यू काम वगैरे करायचो तर त्या गोळीने मला एवढा त्रास जाणवला नाही. बरोबर. पण नंतर कंडिशन अशी झाली की ते गोळ्याच बंद झाल्या. ओके. मग त्या मेडिकलमध्ये गोळ्या भेटल्या नाही. मग काय करू मग मी थांबलो. मग त्यानंतर मला परत त्रास जाणवायला लागला. म्हणजे पाय दुखणं, पोट दुखणं, एका साईडला बरगाड्या वगैरे दुखणं. मग खूप त्रास, म्हणजे अक्षरशः मला चालता येत नव्हतं, मी बसता सुद्धा येत नव्हतं. मग त्यानंतर रुबी हॉलला वगैरे गेलो, MRI वगैरे केला. त्या डॉक्टरांनी वगैरे सांगितलं की तुम्हाला स्टोनचा पण प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला खाली मणक्याला सूज आलेली आहे. मग स्टोनचा प्रॉब्लेम असा केला की लिझर ट्रीटमेंट केली त्याची 2दा. स्टोन पडले पण ते परत तयार व्हायला लागले. आणि पायाचा प्रॉब्लेम त्यांनी पेन किलरच्या गोळ्या दिल्या मला. ते म्हणजे तुम्हाला जेव्हा त्रास होता पेन किलरच्या गोळ्या खा. असं 1 महिनाभर खाल्लं पण मग प्रॉपरली इलाज काय त्यामुळं माहित नव्हतं. तेव्हा ते तुमचं पॅम्पलेट वगैरे भेटलं मला. मग मिसेसला म्हणलं आपण जाऊ. मग इकडं आलो तर मग तुम्हाला भेटलो वगैरे. तुम्ही गोळ्या वगैरे दिल्या स्टार्टिंगला. तर मला थोडा त्रास एवढा वाटला नाही. मग वाटलं नाही का नाही होणार बरं म्हणून. तर पण तुमच्याकडे मी येत राहिलो सकाळ. तुमच्या गोळ्या मला थोडा फरक पडत गेला. मग आता कंडिशन अशी आहे, माझा पाय पण म्हणजे दुखत नाही आता या. आणि मला चालणं, बसणं, उठणं प्रॉपरली. आणि माझा मूतखड्याचा त्रास पण खूप कमी झालेला आहे. त्यामुळे आता मी कंटिन्यू तुमच्याकडे व्हिजिटला येतो आणि तुमच्याच गोळ्या घेतो. बाकी पेन किलर वगैरे मी सगळं बंद केलं. होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे? फक्त होमिओपॅथिकच्या गोळ्या खातो, बाकी दुसऱ्या कोणत्या गोळ्या खात नाही. ओके, थँक्यू.